मनोज जरांगे यांच्या भेटीला आज सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ येणार नाही। राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं कळतंय। राज्य सरकार पुढील चर्चेसाठी कोर्टाच्या उद्याच्या निर्णयाची वाट पाहणार आहे। कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच राज्य सरकार पुढील दिशा ठरवणार आहे। पुढारी न्यूजला एक्सक्लुझिव्ह माहिती मिळते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात। खरं तर अद्याप तरी सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे। राज्य सरकार हे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे। त्यामुळे उद्या सुनावणी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज्य सरकार पुढील चर्चेसाठी आता उद्याच्या सुनावणीची वाट पाहणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, आपण पाहतोय जरांगे पाटीलांच्या भेटीसाठी आज कोणतेही शिष्टमंडळ येणार नाही आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं कळतंय। काय सविस्तर माहिती याबाबतची? जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी कुठलंही शिष्टमंडळ येणार नाही। आज हे नक्की झालेलं आहे। उद्या दिवसभरातही येण्याची शक्यता अत्यंत धुसार आहे, कारण 4 वाजता जे आहे ती कोर्टामध्ये सुनावणी आहे। त्या सुनावणीत काय होतं त्याच्यानंतरच राज्य सरकार काय भूमिका घ्यायची ते ठरवणार आहे। अद्याप तरी राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं जाणवतंय। कोर्टाकडनं काय डायरेक्शन्स येत आहेत, कोर्टाकडनं काय गाईडलाईन्स येत आहेत, कोर्ट मराठा आंदोलन करणाऱ्या काय सूचना करतंय आणि त्याच वेळी कोर्ट हे सरकारलाही काय सूचना करते, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नंतरच राज्य सरकारकडनं या बाबतीतली पावलं उचलली जातील। नक्कीच पंकज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीसाठी।